की फक्त 53 विद्यार्थी संख्या आहे आणि 4 शिक्षक आहेत। शिक्षक जरी 4 असले तरी सर्व विषय शिकवायचे आहेत, शासनाचे सर्व उपक्रम राबवायचे आहेत, शासनाच्या सगळ्या योजना त्या ठिकाणी राबवायच्या आहेत आणि या योजना राबवत असताना आपल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण सुद्धा द्यायचं आहे। हे जे काही भान आहे, ही काही जाण आहे, ही आपले मुख्याध्यापक खंडारे सर आणि त्यांचे जे काही सहशिक्षक आहेत, त्यांच्या सोबतचे सहकारी आहेत, म्हणजे इंगळे सर असतील, उमाळे मॅडम असतील, या सर्वांना त्या ठिकाणी ती जाण आलेली आहे आणि म्हणून त्यांनी रडत बसले नाही की आम्हाला रिसोर्सेस नाहीत। उलट ते आम्हाला ज्यावेळेस आलो आणि चर्चा केली त्यावेळेस सांगितलं की सर गावकरी भले नेहमी इकडे येत नसतील किंवा आमच्या कधीतरी मोठ्या कार्यक्रमाला येतात, परंतु त्यांचं सहकार्य मात्र 100% आमच्यासाठी त्या ठिकाणी असतं। आणि ही जी काही भावना आहे, बघा आपण एक जिल्हा परिषद शाळेमध्ये आपण एक वाक्य नेहमी म्हणतो की गावाला शाळेचा अभिमान असावा आणि शाळेला गावचा आधार असावा। तर ते जे काही वाक्य आहे ते मला असं वाटतं या आपल्या निंबी गावामध्ये किंवा या शाळेच्या संदर्भामध्ये ते पुरेपूर त्या ठिकाणी सार्थ ठरलं आहे। आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला ज्यावेळेस अधिकारी शाळेत जातात, गावात जातात, त्यावेळेस गावकरी आधी त्या शिक्षकांविषयी, मुख्याध्यापकांविषयी तक्रार करायला सुरुवात करतात। अशा आमचे अनुभव आहे, कारण मी विस्तार अधिकारी म्हणून राहिलेलो आहे, मी शिक्षण अधिकारी म्हणून राहिलेलो, मी डेप्युटी डायरेक्टर म्हणून राहिलेलो आहे आणि आता मी जॉईंट डायरेक्टर म्हणजे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये मी सहसंचालक या पदावर आहे। मी सध्या छत्रपती संभाजीनगरला आपलं SSC HSC जे बोर्ड आहे 10वी 12वीची परीक्षा घेणार त्याचा चेअरमन आहे 5 जिल्ह्यांसाठी। तसंच माझा अमरावती विभागाचा ऍडिशनल चार्ज माझ्याकडे आहे या 5 जिल्ह्यांचा। यामध्ये अमरावती आहे, अकोला आहे, वाशिम आहे, यवतमाळ आहे, हे 5 जिल्हे तुमचे इकडचे पण आहेत। आणि हे जे काही आपण म्हणतो की गुणवत्ता जी आहे ते फक्त इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये गेले तरच त्या ठिकाणी सुधारू शकते, नॅशनल किंवा इंटरनॅशनल शाळेमध्ये गेले सुधारू शकते असं बिलकुल नाही आहे। आमच्या खंडारे सारख्या शिक्षकांनी जर मनावर घेतलं आणि त्यांच्या जोडीला म्हणजे इंग्लिश सरांसारखे जे गोल्ड मेडलिस्ट आहेत इंग्लिशमध्ये त्या सरांनी जर मनावर घेतलं तर शिक्षण विभागाला एका महिन्यात 3-3 वेळेला इथे येणे भाग पाडू शकतात। गवई सर एवढं चांगलं काम ही आमची मंडळी या ठिकाणी करत आहेत आणि त्यांना प्रोत्साहन मिळावं, त्यांना ऊर्जा मिळावी, त्यांना प्रेरणा मिळावी, त्यांना अजून काम करण्यासाठी बळ यावं, यासाठी मी सरांना म्हटलं की सर काही जर झालं तरी मी त्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी येईल। आणि आल्यानंतर खूप छान वाटलं की शाळेचा जो काही प्रोग्रेस रिपोर्ट आहे किंवा शाळेने जे काही एवढी कमी विद्यार्थी संख्या किंवा 4 शिक्षक असून देखील जिल्ह्याच्या नकाशावर हा शाळा त्या ठिकाणी आलेली आहे। आज शाळेचं स्वतःचं YouTube चॅनेल आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवून शाळेने वेगवेगळी बक्षिसं त्या ठिकाणी मिळवलेली आहेत। हे खूप चांगलं काय म्हणतात सकारात्मक बाजू आहे। अदरवाईज मी थोडा वेळापूर्वी म्हणाल्यासारखं की आम्ही गेल्यानंतर आपण जातो वेगळ्या कामासाठी आणि त्या शिक्षकांच्या मुख्याध्यापकांच्या तक्रारी ऐकायच्या, ग्रामसेवकांच्या तक्रारी ऐकायच्या, सर गावालाच येत नाही, ते अमुकच होत नाहीत। मग स्वतः ग्रामस्थांनी येऊन सांगितलं की मॅडम 4-5 वर्ष झाल्या पण अजून साधी त्यांची तक्रार देखील नाही। मला असं वाटतं हे गिव्ह अँड टेकचं रिलेशन असतं। गावकरी आमच्या शिक्षक मंडळींना किंवा अधिकारी मंडळींना त्या ठिकाणी भरभरून प्रेम देतात, सहकार्य करतात, त्याच्या बदल्यात तेही त्यांचं कर्तव्य त्या ठिकाणी चोखपणे बजावत आहेत। मी आल्यानंतर आपल्या काही 2-3 निवडक विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी चर्चा केली। पांडे सर, एक विपुल नावाचा विद्यार्थी होता, एक राजेश्री होती, एक आणखी पूर्वी पण होती, गायत्री होती। या मुलींसोबत चर्चा केली, मी त्यांच्यासोबत इंग्रजीमधून संवाद साधला, मी त्यांना काही गणिताची कोडी पण घातली, आमची चांगली छान मैत्री त्या ठिकाणी झाली। म्हणजे मुलं काय म्हणतात समोर येत नाहीत, धीट होत नाहीत, परंतु या शिक्षकांनी त्यांच्यावर चांगली मेहनत घेतलेली आहे। मला असं वाटतं की आपल्याला म्हणजे थांबून पण चालणार नाही, काळ फार त्या ठिकाणी बदलतो आहे, स्पर्धा फार भयानक आहे आणि आपल्या त्या विद्यार्थी त्या उद्याच्या स्पर्धेमध्ये टिकले पाहिजेत, शिकले पाहिजेत, जगले पाहिजेत। यासाठी आपली जी काही जबाबदारी आहे ती अजूनही शतपटीने त्या ठिकाणी वाढते आणि म्हणून मी इंग्रज सरांना पण अशी जबाबदारी दिली की योगायोगाने आपण गोल्ड मेडलिस्ट आहात, इंग्रजी विषयाचे आपण चांगले तज्ज्ञ आहात, आपल्या विद्यार्थ्यांची इंग्रजी बोलण्याची चांगली तयारी करून घ्या, त्यांना चांगला सराव द्या। कारण हे मुलं ज्यावेळेस उद्या शहरामध्ये जातात, सायन्स सारखी फॅकल्टी घेतात आणि ज्यावेळेस इंग्लिशमधून त्या ठिकाणी चालतं मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन जे असतं इंग्लिश, त्यावेळेला मात्र आपले मुलं त्या ठिकाणी कच खातात, कमी पडतात, थोडा आत्मविश्वास त्या ठिकाणी कमी होतो मुलांचा, तो होऊ नये म्हणून जे काही परिश्रम आपण त्यांच्यासाठी घेतलेले असतात त्याचं पुढे चीज व्हावं यासाठी त्यांची इंग्रजी भाषा पण चांगली होणं, कारण आपला हाच वीक पॉईंट आहे। जे लोक आज अट्रॅक्शन जे वाढले इंग्रजी माध्यमाचं ते केवळ मुलं इंग्रजीमध्ये बोलतात म्हणून वाढलेलं आहे आणि पालकांना ते दिसतं की मुलं इंग्रजीमध्ये बोलतात,
म्हणजे बघा दोन बाबी आहेत. मी असं म्हणत नाही की इंग्रजी शाळा चूक आहेत किंवा तिथं मुलांना पाठवूच नाही किंवा शिक्षण चांगलं मिळत नाही असं मी म्हणत नाही, परंतु इंग्रजी बोलता येणं हा वेगळा भाग आहे आणि ज्ञान असणं हा वेगळा भाग आहे. ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच वेळेला गल्लत आपली त्याची